राज्यातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये 355 कोटीची मदत तिजोरीतच पडू नये। ई-केवायसी आणि तांत्रिक कारणांमुळे जवळपास 5 लाख शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा अपडेट आलेला आहे, तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा। जानेवारीमध्ये कापूस दरात तेजी आल्याने दर पोहोचले 5,375 रुपयांवरती। खुल्या बाजारात कापसाच्या किमती वाढल्याचा परिणाम, तसेच सीसीआय कडे कापसाची आवक वाढली तर खुल्या बाजारातून कापूस घ्यावा लागणार। सीसीआय 8,100 रुपये दराने कापसाची खरेदी करत आहे, तर खासगी बाजारात कापसाचा दर 8,375 रुपयांवर पोहोचला आहे। सोयाबीनची आवक 24% घटल्याचे दिसून येते। दर हमी भावापेक्षा कमी असल्याने लातूरमध्ये सर्वाधिक तर अमरावतीमध्ये सर्वात कमी दर। लातूर बाजारामध्ये सोयाबीनची सरासरी दर 4,804 रुपये प्रति क्विंटल नोंदवण्यात आली, तर किमान आधारभूत किंमत 5,328 रुपये प्रति क्विंटलच्या तुलनेत सध्याचे दर कमीच आहे। तसेच अमरावतीमध्ये सरासरी किंमत 4,488 रुपये प्रति क्विंटल इतका आहे। बार्शीमध्ये 10,000 कट्टे तुरीची आवक झाली असून काळ्या तुरीला 9,100 रुपयांचा दर मिळत आहे। तसेच सरकारच्या आयात धोरणामुळे दरात काहीशी घसरण झाल्याचे दिसून येते। तसेच सोयाबीनला मिळाला 5,000चा भाव। तुरीला सरासरी 6,800 पासून ते 6,100 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे। मका ज्वारीचे खरेदी केंद्र रखडले असून मातीमोल भावात होत आहे विक्री। नोंदणीकृत शेतकरी प्रतीक्षेमध्ये असून खरीप मका व्यापाऱ्याच्या गोदामामध्ये तर रब्बी उत्पादन उंबरठ्यावर। शासकीय खरेदी केंद्र सुरू न झाल्याने व साठवणुकीच्या सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी मळणी केलेला मका 1,200 ते 1,600 रुपये प्रति क्विंटल दराने विकावा लागत आहे। सततचा पाऊस आणि रोडावलेल्या वाढीने कोल्हापूर सांगलीत ऊस वजनात घट झाल्याचे दिसून येते। जिल्ह्यात एकरी 5 ते 7 टनांचा शेतकऱ्यांना बसत आहे फटका। तसेच राज्यात मात्र चांगले वजन। बाजारभाव पडल्याने वाटाणा पिकांची लावली शेतकऱ्यांची वाट। एकरी 100 रुपयावरून थेट 20 रुपये प्रति किलो दर, तर उत्पन्न खर्चही निघत नसल्याने बळीराजा संकटामध्ये। शेतकऱ्यांवर हल्ला करणारा अधिकारी अडचणीमध्ये, अनुदान मागणाऱ्या शेतकऱ्याला केली होती मारहाण। तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांवरती पाठवला आहे। 10 महिन्यात 374 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुटुंबांना फक्त 2.25 कोटींची मदत। मागील वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या 10 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्व विदर्भातील तब्बल 374 शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली। केंद्राकडून स्वस्तात दर्जेदार औषधी मिळत असून राज्यामध्ये मोजकीत जन औषधी केंद्रे। जन औषधी केंद्र शोधण्यासाठी ऑनलाईन पोर्टलची सुविधा उपलब्ध केली असून किमतीचीही मिळते माहिती। शुक्रवारपासून गळतीस येणाऱ्या ऊसाला मिळणार 100 रुपये अनुदान। बारामतीमधील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी दिली माहिती। चांदी 3 लाखांच्या घराजवळ पोहोचली असून पुन्हा 15,000 रुपयांची झाली वाढ। 4 महिन्यात 42,000 रुपयांची दरवाढ झाली असून सध्या चांदीचा दर 2,86,000 प्रति किलो, तर सोन्याच्या किमतीमध्ये 1,500 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्रॅमसाठी 1,86,000 रुपये मोजावे लागतात। गोपीनाथ मुंडे अनुदान योजनेतील 2,17,00,000चे अनुदान वितरित करण्यात आले। शेतामध्ये काम करत असताना अपघात झाल्याने 110 जणांना अनुदानाचा लाभ, तसेच 75 राज्यांनाही मान्यता। निधी अभावी आता कृषी समृद्धीला दारिद्र्य आल्याचे दिसून येते। 1 रुपयात पीक विमा योजनेला चांगला प्रतिसाद मिळत होता। आवास मंजूर पण 46,000 कुटुंबांना गृहप्रवेश नाही। गोंदियामध्ये घरकुलांचे काम रखडले, तसेच पहिला हप्ता घेऊन घरकुल साहित्यांची विक्री। घरकुल बांधण्यासाठी 1,20,000 रुपयांचे अनुदान दिले जाते। धानाच्या दरातील घसरण थांबेना, आवक घटूनही दरात वाढ होईना। छत्तीसगडच्या तुलनेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना घामाचा दाम कमीच। इतर पिकांकडे वळत चाललेला आहे शेतकरी, तसेच अतिवृष्टीचा दुहेरी फटका। महाराष्ट्र सरकारने धानाला 2,369 रुपये हमी भाव जाहीर केला। छत्तीसगड राज्यात धानाला 3,100 रुपये हमीभाव दिला जात आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल 942 गावांची खरीप पैसेवारी 50 पेक्षाही कमी। तसेच दर्शवते दुष्काळ सदृश्य परिस्थिती। जिल्ह्यात 15 तालुक्यामध्ये सर्वात कमी पैसेवारी बल्लारपूर तालुक्याची आहे। अमरावती बाजारात कापूस 8,100 रुपयांच्या पार। 11% आयात शुल्क पूर्ववत व सरकीच्या दरात तेजी आल्याचा परिणाम। लाभ थकलेल्या लाडक्या बहिणींचे सरकारकडे अर्ज, पर्याय चुकीचे भरल्याचा बसला फटका। केवायसी चुका सुधारण्याची संधी नाही, तर संकेतस्थळही बंद असून लाडक्या बहिणी झाल्यात हतबल। ई पीक पाहणीला सुरुवात झाली असून 24 जानेवारी आहे डेडलाईन। शेतकऱ्यांनी 24 जानेवारीपर्यंत आपल्या पिकांची नोंदणी करणे बंधनकारक आहे। दाट झालेल्या तुरीवर ड्रोनद्वारे शेतकरी करत आहेत फवारणी। आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास उत्पादन वाढीसोबतच खर्चातही बचत होऊ शकते।
पीक कर्जासाठी खर्च नाही होणार, शेतकऱ्यांना आता मुद्रांक शुल्क माफ. 1 जानेवारीपासून अंमलबजावणी, तर 2 लाखापर्यंतच्या कर्जासाठी राज्य सरकारची सवलत. शेतकऱ्यांची चिंता वाढली. कळंब तालुक्यातील बोक्सी परिसरात सिंचन साहित्यावर चोरट्यांचा डल्ला. ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके धोक्यामध्ये आले असून शाळू, गव्हासह हरभऱ्यावर रोगांचा प्रादुर्भाव. रब्बी पिके जोमात असून बदलत्या वातावरणाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यात पोकरा योजनेतील शेतकऱ्यांचा लाभ अडकला तरी कुठे? केवळ घोषणा, तर लाभ कधी मिळणार? शेतकऱ्यांचा सवाल. पंचायत समितीच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह. हिंगोलीमधील 1,200 विहिरींचे अनुदान लटकले. मस्टर दाखल करण्यास मुहूर्त सापडेना, लाभार्थ्यांमध्ये नाराजी. काशेगावमध्ये युरियाचा काळा बाजार आला समोर, ठिकाणावर गुन्हा दाखल. लाखाचा युरिया जप्त, तर कृषी विभागाकडून करण्यात आली कारवाई. शिराळा तालुक्यातील 150 एकर क्षेत्रावर आंबा बागा बहरल्या असून पोषण वातावरणामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता. थंडी आणि जमिनीतील असलेला ओलावा यामुळे झाडांना चांगला मोहर. नंदुरबारमध्ये आधारभूत भरड धान्य खरेदी योजनेअंतर्गत मका खरेदीला झाली सुरुवात. 2400 रुपये हमी भाव देण्यासाठी राहणार प्रयत्न. राज्यातील काही भागांमध्ये जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर गेल्या असून इच्छुकांचे दौरही थांबवले. आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर. येत्या 21 जानेवारीला होणाऱ्या न्यायालयीन सुनावणीकडे लक्ष. तूर उत्पादनामध्ये मोठी घट झाल्याने एकरी 2.5 क्विंटलच्या आतच आला उतारा. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण. तसेच तूर पिकांसाठी शेतकऱ्यांना एकरी 15,000 रुपयापर्यंतचा खर्च येतो. 31% शेतकऱ्याच्या मदतीच्या रकमेला ई-केवायसीची अडसर. 2.25 लाख शेतकऱ्यांना मिळाला लाभ, तर 31% शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसल्याने रोखली मदत. असेच दररोज नवनवीन माहिती, बातम्या आणि बाजारभावासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.